थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ जयदुर्गा सुरई विरुद्ध चौथा हिरवा मानकोली बी. कालच्या दिवसात जर विचार केला तर नंदकिशोर खारबाव ए या संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवेल थोड्याच वेळात आपणास पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय. चौथा हिरवा मानकोली बी या संघाकडून रविकांत आणि गणेश आणि जयदुर्गा सुरई या संघामार्फत वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय विजय. सचिन स्पोर्ट्स पूर्णा आयोजित सरपंच चषक 2022 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचे क्रीडाप्रेमींचे हार्दिक हार्दिक स्वागत. आता दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. विजय आता मात्र खोलवर टप्प्या चेंडू होता. चेंज ऑफ पेस केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, संबंध होत नाहीये आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. एक निर्धाव चेंडू समाप्ती. चांगली सुरुवात पाहायला मिळते जयदुर्गा सुरई या संघाच्या विजय मार्फत. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केलेले. दुसऱ्या धाव्याचा आत्मघातकी प्रयत्न. चांगली फेक. मात्र 2 धावा सहज आणि सुरक्षितरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय रविकांत. पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवर विजय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सामना करेल रविकांत. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातोय मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. वैजनाथ चांगली क्षेत्ररक्षण करतोय आणि एका धावांची संघाची धावसंख्या बिनबाद 3. नक्कीच क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवणारा दुसरा संघ ठरेल. पुन्हा एकदा विजय सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. एक 8 ते 10 पावलांचा रनअप आपण पाहतोय. सामना करेल गणेश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये आणि फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 4. नक्कीच नुकताच सुरई गावामध्ये जो स्वर्गीय अनंत स्मृती चषक झाला त्यांचे सर्व रोहन पाटील यांचे इथे आगमन झालेले. त्यांचं मी आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. वेलकम सर, वेलकम. आता मात्र अतिशय प्रेक्षणीय फटका, लाजवाब फटका. वॉट अ शॉट. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर. चौकार. नवसाला पावलं मल्हारी. देवाची सोन्याची तेजमणी मल्हारी. अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय. बॅकफुटवर जाऊन चेंडूला फोर्स केलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी आणि 4 धावांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 8. पुन्हा एकदा विजय सज्ज होता आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल रविकांत. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू जातोय मिडॉनला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगली फेक सुद्धा. मात्र एक धाव घेण्यापासून काही रोखू शकलेलं नाही आणि एका धावणीची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहतोय. बिनबाद 9. चांगली सुरुवात म्हणावी लागेल
दोन्ही संघांच्या दृष्टीने निर्धारित 4 षटकांचा हा सामना. उद्याचं शेड्यूल आपण काहीसा ईगल स्पोर्ट्स खार्डी आणि विलास मूर्ती राणाल या 2 संघांमध्ये पहिला सामना असणार आहे. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स दिवे विरुद्ध न्यू तुपान पिंपलास, त्यानंतर नाना स्पोर्ट्स टेमगर विरुद्ध जय दुर्गा स्पोर्ट्स सुरई ए, त्यानंतर गावदेव चौटा डुंगे आणि सचिन स्पोर्ट्स पूर्णा आयोजित संघ आहे. त्यानंतर आई जोगेश्वरी जून अंजुर्की आणि कालिका माता कालवार या संघांनी सुद्धा तयार राहायचं आहे. वेळेवर हजर राहायचं सर्व संघांना सूचना असेल, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय. वेळेवर रिपोर्टिंग करायची आहे आणि ड्रेसिंग आपली कंपल्सरी असणार आहे. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरी षटक घेऊन येतोय सुभाष. नक्कीच खास करून ईगल स्पोर्ट्स खार्डी आणि विलास स्पोर्ट्स राणाल बरोबर 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. सुभाष सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, काहीसा फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनबाद 9. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी झाली होती. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या विजय याने. दुसरं षटक आपण पाहतोय सुभाष. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारच्या हाताळणी होती. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, संबंध नाही, रिलेशन नाही, नातं नाही. चेंडू सरळ शिक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. एक निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनबाद 9. पुन्हा एकदा सुभाष सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडूची बॅटची कट घेऊन हवेत आहे, स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली आणि अतिशय सुरेख झेल. फलंदाज होते फेल. पहिला गडी गारत पहिला हादरा 7:30 नाद नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं. नक्कीच दशरथजी पाटील आमचे वरिष्ठ समालोचक त्यांचा आवाज आपण ऐकलात. पुन्हा एकदा सुभाष सज्ज होतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अयशस्वी ठरतोय. फलंदाज गणेश. फक्त आणि फक्त 1 धाव. पंचांचा लेग बायचा इशारा होतो. एक अवांतर धाव आणि या एका धावण्याची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 10. नवीन फलंदाज श्री मैदानामध्ये आलेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विजय याचा जर विचार केला 9 धावा खर्च केला. त्यानंतर सुभाष याने आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केलेला आहे. चांगला दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. आता मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू मिडविकेट रिजन मध्ये एका टप्प्याने कलेक्ट करण्यात यश आलेला नाहीये. गचाल क्षेत्ररक्षण त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेले. चांगली रणनीती विकेट पाहायला मिळते. चांगला तालमेल साधतात दोन्ही फलंदाज. चांगला समन्वय साधतात दोन्ही फलंदाज. चांगली कॉलिंग पाहायला मिळते आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1/12. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. या सामन्यातून जो संघ विजय ठरेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवणारा दुसरा संघ ठरेल. किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल. आता मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू. नक्कीच ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू होता
आणि निर्धाव चेंडू 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण धावा पाहतोय फक्त आणि फक्त 12 धावा, एक गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली आपण पाठवायची आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतो. विजय त्यानंतर सुभाष फक्त आणि फक्त 12 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर खर्च केलेले आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतो एक बाद 12 धावा झालेल्या आहेत. 6च्या सरासरीने या धावा केलेल्या आहेत. मात्र अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. नक्की चांगलं आव्हान समोर ठेवायचं असेल तर नक्कीच हाणामारीला सुरुवात करावी लागेल. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर काहीसा रोखून ठेवलेला आहे सर्व फलंदाजांना विजय आणि सुभाष मार्फत. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते. हाणामारीला सुरुवात होतोय की चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा होते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरे षटक घेऊन येतो वैजनाथ आणि त्याचा सामना करेल गणेश. नक्कीच एक लॉंग रनअप आपण पाहतोय. वैजनाथ टायटम उर्दू विकेटचा मारा करतोय. सामना करायला सलामीला आलेला फलंदाज गणेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 12, एक बाद वैजनाथ. आता मात्र आखोटा पाया चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड बँडला असलेला क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी ठरू शकतो आणि या इथे फलंदाज धावचीत बाद.
अब सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अब सुषमा तुझे प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय मागच्या चेंडूवर. चेंडूला भिरकाम दिलं होतं स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने. वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा दरम्यान कुठेतरी दूर षटकारासाठी. या षटकारांशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 24. आता मात्र काहीसा हाणामारीला सुरुवात केलेली आहे. रुपेश आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचतोय. जणू काही खेळाडू कक्षेमधून सेट होऊन आलेला आहे. पुन्हा एकदा वैजनाथ सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र पुन्हा एकदा प्रेक्षणीय फटका. मात्र चेंडू हवेत आहे आणि वॉडा कॅच. नक्कीच सुरेख झेल. फलंदाज होतोय फेल. फलंदाज बाद. क्या बात आहे. काय धून पेश केली आहे डीजे. नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 24. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष. वैजनाथ सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज येतोय रजनीकांत. पुन्हा एकदा खोलवा टप्प्यात चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ढकलून काढलेला. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतोय. चांगली फेक सुद्धा पाहायला मिळते. मात्र 2 धावा काढण्यापासून काहीसं रोखू शकलेलं नाहीये. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 26. 3 बाद 26 धावा झालेल्या आहेत. अजूनही शेवटचं षटक शेष आहे. अंतिम षटक आहे. निर्णायक षटक आहे. महत्वपूर्ण षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. टोलवा टोलवीचं षटक आहे. आणि पाहूया या अंतिम षटकामध्ये हाणामारीला सुरुवात करतात की नाही दोन्ही फलंदाज. नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं अंतिम षटक घेऊन येतोय राकेश. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. 26 धावा झालेल्या आहेत. पाहूया उर्वरित 6 चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी होते. श्री आणि रजनीकांत ही जोडी अजूनही खेळपट्टीवर स्थिर आहे. आता मात्र चेंज ऑफ पेस होता. चेंडूला भिरकावून दिलेल्या लॉंगर रिजन मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण विजय वजे यांच्या मार्फत झालेले आहे. फक्त आणि फक्त 2 धावा. नक्कीच प्रशंसा करावी लागेल. लॉंगनला जो खेळाडू होता विजय वजे यांच्या मार्फत संघाच्या तब्बल 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 28 झालेली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा राकेश सज्ज होतो राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी. स्लो डिलिव्हरी आपण पाहतो. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. एकदा पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी ठरू शकतो. चांगली फेक आणि फलंदाज होतोय धावचित बाद.
नवीन फलंदाज प्रेमनाथ येतोय. धावसंख्या 29. पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर राकेश. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना. राकेश आता मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, संबंध नाही, रिलेशन नाही, नाते नाही. चेंडू सरळ यष्टिक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. एक निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 29. या षटकात जर विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतो राकेश. पुढून मारण्याचा प्रयत्न, आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगर रिझन मध्ये ढकलून काढलेले, एकदा पूर्ण केले. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, चांगली फेक सुद्धा. क्या बात आहे. अतिशय उत्कृष्ट असा परफॉर्मन्स आपण बघतोय क्षेत्ररक्षकामार्फत. फक्त आणि फक्त एकच धावसंख्या झाली ती 30. कायसे मोठे फटके खेळावे लागतील मोहन दादा, अन्यथा लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राकेश. आता मात्र प्रेक्षणीय फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेबाहेर फरार. पंचांचा इशारा येतोय चौकार. आलू काल पुढे तुझ्या घालवला स्थान आलू मी तेरा दिना जगमग भेटे नाय. आणि या षटकाचा, या इनिंगचा, या पारीचा, या डावाचा अंतिम चेंडू घेऊन येतो राकेश. सामना करेल प्रेमनाथ. धावसंख्या झाली ती 34. शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन फोर्स करण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेले आहेत आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 3 धावांची संघाची धावसंख्या 4 षटकांच्या संमतीने तर झालेली आहे ती म्हणजे 37. आणि जिंकण्यासाठी आव्हान समोर ठेवलेल्या 38 धावांचं. आणि या 38 धावा पूर्ण करतायत की नाही जयदुर्गा सुरे, की चांगली गोलंदाजी करतायत चौथा हिरवा मानकोली बी संघ, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय. नक्कीच ताडाली गावचा एक बुलंद आवाज आणि वरिष्ठ समालोचक परिवारातील उपाध्यक्ष आदरणीय मोहनदादा भोईर. ओव्हर टू मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद विकी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर चला जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर. काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज वेलात वेल काढून या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. या प्रतिष्ठित मंडळामध्ये मान्य श्री रोहनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. अतिथी देवा भव, अतिथी देवा समान असतोय आणि या ठिकाणी अतिथींचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. सन्मान्य देवराजी चौधरी यांच्या शुभ असते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान होत आहे. रोहनजी पाटील डॅसिंग पर्सनॅलिटी आहे, उत्तम असं व्यक्तिमत्व आहे, युवा उद्योजक आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी देखील एक मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. अशा मान्यवरांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. तर विजयाचं लक्ष 37 धावा झालेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष आहे.
प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 9.50 सरासरी आहे. चला मानकुली संघाला देखील विनंती बिना विलंब आपण देखील आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सुरी संघाला देखील विनंती आपण देखील आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषक 2022 स्पर्धेचा मित्र आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून अंतिम सामना आपण 2 बल्लाटे संघामधून पाहतोय. त्या 2 संघांनी या स्पर्धेमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दोन्ही संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण चांगलं पाहिलं. आज दोन्ही संघांनी प्रेक्षकांनी देखील इम्प्रेस केलेले आहे. तेच 2 संघ अंतिम सामन्यामधून आपण पाहतोय मानकुली विपक्ष सुरई. एकाच पंचक्रोशीत दोन्ही संघ आहेत आणि बघूया महत्त्वाच्या सामन्यामधून कुठला संघ या सामन्यामधून आपला विजय संपादित करतोय आणि जो संघ विजय संपादित करेल तो निश्चितच आजच्या दिवसाचा विजेता असेल. कालच्या सामन्यामधून देखील आपण चौथा हिरवा मानकुली ए या संघाला पाहिलं होतं. अंतिम फेरीमध्ये नंदकिशोर खारबाव या संघासमवेत खेळताना मात्र त्या सामन्यामधून नंदकिशोर खारबाव हा संघ विजयी झाला होता. शिकस्त मिळाली होती चौथा हिरवा मानकुली ए या संघाला. आज देखील आपण दुसऱ्या दिवसामधून चौथा हिरवा मानकुली बी संघ पाहतो. अंतिम फेरीमधून अगेन संघ सुरई पाहतोय आणि बघूया आजच्या दिवसामधून मात्र कुठला संघ विजय संपादित करतोय. दिवसांचा जर आपण विचार केला दोन्ही दिवसामधून मानकुली संघाने स्पर्धेमधून एक अव्वल दर्जाची कामगिरी देखील केलेली आहे. तर षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिला गोलंदाज इंद्रपाल स्ट्राईक रोटेट करण्याची संधी गोवर आणि विजय. 38 धावांचं एक मापक लक्ष प्रति षटकामागे 9.50 सरासरी आहे. पंच सूर्यकांत मोरे यांच्याकडून अधिकृत घोषणा केली जाते. सामना सुरू होण्याचा संकेत दिलं जातं. बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज इंद्रपाल स्ट्राईक रोटेट करतो. चेंडूला फेस करतोय गोवर. कॅमेरामन आपण थोडंसं ग्राउंड गोलंदाज सज्ज इंद्रपाल पहिला चेंडू प्रेस करताना विकेट मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिला होता. चेंडूची लाईन रेड करताना फलंदाज गोवर याला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. चेंडूला सुंदर साऊंड ड्राईव्हचा फटका देखील पाहिला होता गोवऱ्याच्या बॅटमधून. और ते काटपेट चेंडू आपण पाहिला होता. वाईडिश लॉंगमध्ये कलेक्ट केला जातो. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण गणेश केनी यांचं मिळतं फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावाने गोवर आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. संघात धावसंख्या 1 धावाने पुढे सगळे धावसंख्या होती ती बिनबाद 1 विजयाचं लक्ष 38 धावांचं. बघा कुठे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आणि फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे. डबल सिंगल एक क्रिकेटची लाईफ लाईन. प्रणव ठाकूर आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल प्रणव ठाकूर सोनेलगावचे डोंबिवली परिसरातील अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. पंच 2 मिनिटं आपण देखील सामना थांबवायचा. या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. DKG म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सन्मान्य DKG म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांच्यासमोर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गुंदवली मान्य श्री प्रकाश श्रीपद पाटील. मान्यवरांनी गाडी मैदानात येऊ शकते. मान्यवर आपण मैदानातून गाडी घेऊन यायचं आहे. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी भिवंडी निमित्त ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सन्मान्य DKG म्हात्रे साहेब. DKG म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. वेलकम. सचिन स्पोर्ट्स पूर्ण आयोजित या स्पर्धेमधून आपलं मनापासून स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सन्मान्य DKG म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम.
या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. त्यांच्या समेत मान्य श्री प्रकाशजी पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गुंदवली. चला पंचांना देखील विनंतीशील आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आदरणीय डीके साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी गोवर बाद होतोय. असं 50 लाखाची माडी अन फिरावं गोवर आबाद. नेक्स्ट बॅट्समन गोविंद येतोय. चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. षटक क्रमांक पहिल्या मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतोय. एकाच पंचक्रोशीत दोन्ही संघ आहेत. सुरी विपक्ष मानकुली. चौथा इनून मानकुली बी विपक्ष जयदुर्गा सुरी बी. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. विजयाच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 1-2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य कैलाश गणपत इतारकर पुणेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. माजी सदस्य त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते पूर्णा मान्यश्री नंदा मगन पाटील. आता त्यांच्या सौभाग्यवती मला वाटतं सदस्य आहेत. आणि जरी सौभाग्यवती आपल्या मिसेस जरी सदस्य असल्या तरी मात्र रिमोट तुमच्याच हातात आहे. काही हरकत नाही. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसतो की काय. वाट कॅच. वेल जज कॅच. संगणकाकडे विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी मित्र आपण पाहिली. फक्त आणि फक्त 4 धाबा देऊन एक महत्त्वाचे 2 फलंदाज ज्याने बाद केली. पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर पॉवर पेस्ट झाली होती गोलंदाजी. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी इंद्रपाल. नेक्स्ट बॅट्समन राकेश येतोय. अजूनही विजयापासून 34 धाबा दूर आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी. आता दोन्ही संघाने एक समान संधी. बघा या ठिकाणी थोडंसं पलटवर करताना मानकुली संघ आपण देखील पाहतोय का कमालीची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकारामधून केली होती. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि बघूया कोण गोलंदाज येतोय. कालूराम हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. स्ट्राईक रोडेकडे संधी असेल बॅटल अँड बॅट्समन राकेशाला. नॉन स्ट्राईकसाठी न्यू बॅट्समन गोविंद. येणारे 18 चेंडू विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. दोन्ही संघाने एक समान संधी. मानकुली विपक्ष सुरी. फक्त 4 धावा आहेत. उर्वरित 18 चेंडू मधून अजूनही 34 धावांची गरज आहे. कालूराम केनी ज्यानं सुरेख सुंदर रंग देखील या स्पर्धेमधून भरलेले आहे. काय कमालीचं समालोचन या स्पर्धेमधून केलेले आहे. आता मात्र गोलंदाजी करताना बघूया कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते.
आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचिटचा फटका आपण पाहतोय. कमालीचा फटका होता. शतरक्षक प्रेमनं त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका स्विचिट चेंडूला केलं होतं आणि चेंडू थर्डमॅन सीमाच्या बाहेर जाणार. दंदनी चौकार येतो. चौकार संख्यात असंख्य 4 ने पुढे सकते ती 8. आता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. स्पेअर मारा पाहतोय बघा. चौकार खाल्ल्यानंतर थोडंसं खच्चीकरण होताना आपण पाहतोय गोलंदाज कलरन केनियाचं. वारंवार या ठिकाणी मात्र चुकाच पाहतोय. स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना तर बघा मित्रो रिव्हर्सचा फटका जर मारायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला होता राकेशाला. आता मात्र हा देखील चेंडू थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 10. विजयाचं लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 38 धावांचं आणि अशा प्रकारे आपण धावा खर्च करू शकत नाहीये. पुन्हा एकदा थोडासा स्वैर मारा. वारंवार आता मात्र चुका आणि चुका आपण पाहतोय. गोलंदाज कालूयाच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सकते ती 11. दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा सामना आहे कारण जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीटचा फटका पाहतोय. स्पीड हिट अँड अतिशय चांगला गोड फटका देखील आपण पाहतोय. चेंडू पॉइंट सी मार्श बाहेर. न्यू बॅट्समन भूषण येतोय. अजूनही एक चेंडूची फेक बाकी आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 21 धावांची गरज आहे.
आता मग दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे. सामन्याचं पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाही आहे. गोलंदाज सज्ज होतोय, पंचांना क्रॉस करतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. दोन धावा कंप्लीट. या दोन धाव्याने समीकरण आता बदलते. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. चला आपण जाऊया व्यासपीठावर. मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय. सन्माननीय DKG म्हात्रे साहेब आज वेलात वेल काढून या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. महाराष्ट्र नवनिर्माण उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय देवराज किशन म्हात्रे या मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने, अर्थात नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केलं जातं. भिवंडीतील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एक प्रतिष्ठेचं व्यक्तिमत्व सन्माननीय DKG म्हात्रे साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश DKG म्हात्रे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गोंदवली सन्माननीय प्रकाशजी श्रीपत पाटील, प्रकाश पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेश मेटकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचे. गोंदवली गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, उद्योजक मान्य श्री नंदा मगन पाटील, सन्माननीय नंदा मगन पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केला जातोय. अतिथी देवा भव. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 प्लेस संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय प्रताप मारुती पाटील साहेब यांचं वेलकम वेलकम वेलकम. सामन्याला सुरुवात करायची आहे. पुण्याचा चेंडू ऑनसाईडचा फटका देखील आपण चांगला पाहतो. चेंडू मिडॉनला येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. वेलकम. सन्मानी अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष, युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रताप मारुती पाटील, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. हलक्यात मध्ये फक्त चेंडूला थोडंसं खेळून काढलं होतं. बघा वारंवार थोड्याशा कुठेतरी आपण चुका पाहतोय. 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढं सरकते. 23. वेलकम गणेश केने, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन ज्युनियर 40+ संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष, मानगिलगावचे प्रतिष्ठित नागरिक, माजी सरपंच, विद्यमान सदस्य गणेश केने, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गेली 2 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण देखील पाहतोय. या ठिकाणी मात्र अक्रॉस लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना 2 दिग्गज संघामधून सुरई बी आणि मानकुली बी, अर्थातच चौथा क्रमांक मानकुली बी आणि जयदुर्ग सुरई बी या 2 संघामधून येणारे 9 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे सुरई संघाला देखील. या ठिकाणी थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्याच बॅट व्यक्त चेंडूला खेळून काढलं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय, भूषण. धावांची आवश्यकता. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सचिन स्पोर्ट्स पूर्ण आयोजित सरपंच चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस दुसऱ्यामधून रंगतोय हा अंतिम सामना. 2 दिग्गज संघामध्ये ज्या 2 संघांनी या स्पर्धेमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दोन्ही संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देखील अतिशय सुरेख सुंदर आपण पाहिलं. ते 2 दिग्गज संघ चौथा इरवा मानकुली बी विपक्ष जयदुर्गा सुरई बी. आज निश्चित या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून आपण उपस्थिती पाहतो, भिवंडी क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रताप मारुती पाटील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटी या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या वतीनं तुमचं देखील मनापासून स्वागत.
आज DKG म्हात्रे साहेब देखील वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. भिवंडी क्रिकेट संघटनेचे सन्मान्य कार्याध्यक्ष गणेश केनीजी हे देखील गेली 2 दिवस आपण पाहतो या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर येणारे 6 चेंडू विजयासाठी फक्त 8 धावांची गरज. चला वेल कमी घ्या, तुमच्याकडे आहे, आमच्याकडे नाही. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. स्ट्राईक रोटेट करतो गोविंद. तर गोलंदाज निश्चितातल्या पूर्ण स्पर्धेमधून ज्यांना इम्प्रेस केले प्रेक्षकांना तोच गोलंदाज गणेश केनी. पहिला चेंडू पेस करताना चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. काय एक्सप्रेस पद्धतीचे चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं फलंदाज गोविंद याला. आता मात्र थोड्याशा अडचणी वाढल्या असतील सुरी संघाच्या. 5 चेंडू 8 धावा. प्रत्येक चेंडू एक कलाटणी या स्पर्धेला. आता मात्र थोडीशी लाईन चुकीची आहे. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा. वाईट भाषेमध्ये सांगायचं झालं नासका चेंडू. येणारे 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज आहे. बघा अतिशय कुशल मोमेंटचा सामना, कट टू कट सामना आपण पाहतोय. सामना कसा असावा तर सामना असा असावा. पाच चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 7 धावांची गरज आहे. गोलंदाज संच मार्गस्थ पंचांना क्रॉस करतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका आपण पाहिला. त्यांचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र झेल कलेक्ट केला जातोय. अजून येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॅट्समन मुकेश येतोय. काय मागच्या सामन्यामधून कमालीची बॅटिंग ज्याची आपण पाहिली होती. कुठेतरी संघ पराभवाच्या खाईत असताना विजयाच्या उंबड्यावर पाहिलं होतं. लाजवाब फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. शेवटच्या अंतिम चेंडूवर 4 धावांची आवश्यकता एक षटकारच्या बॅटमधून आपण पाहिला. तोच फलंदाज आता मैदानामधून रवाना होताना पाहतोय मुकेश. मात्र स्ट्राईक रोडेटकडे संधी असेल. बेस्ट टेक्निकल बॅट्समॅन तालुका क्रिकेट सुभाष याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. विजयाचं लक्ष फक्त 1 धावेचं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य करताना आपण पाहतोय जय दुर्गा सोरी बी संघ. चला प्लीज आपण वेल घेऊ नका.
3 चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयासाठी फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह फटका आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून एक जबरदस्त विजय संपादित करतोय जय दुर्गा सुरई बी. हडलक हडलक चौथा हिरवा मानकोली बी अँड गुड लक जय दुर्गा सुरई.